नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण जाणार आहोत आपल्या न्यू ब्लॉगमध्ये एका गणपती कारखान्यात म्हणजेच कला केंद्र। तर आज आपण भेटणार आहोत आपल्या लाडक्या बाप्पाला। तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट्स। तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आपल्या डेस्टिनेशनवर आणि तुम्ही बघू शकता। तर मंडळी आता आपण आलेलो आहे साई गजमुख कला केंद्र। तुम्हाला जर इथं व्हिजिट करायचं असेल तर याची माहिती आपण पुढे देणार आहोत। आणि ही यांची इन्स्टा ID आहे SDK2 ALT, बघू शकता तुम्ही। खूप अशा चांगल्या चांगल्या मूर्त्या त्यांच्या कला केंद्रात। तुम्ही पण इथं नक्की एकदा व्हिजिट केला पाहिजे। तुम्हाला ॲड्रेस वगैरे मी सगळं आता पुढे देतोच आहे। तर मंडळी आता आपण बघू शकतो इथं आता सर्व असे छोटे बाप्पाच्या मूर्त्या आहेत। आता आपण एक एक आपल्या बाप्पाला बघत जाऊ। बघू शकतो आपण त्याचं छान असं डायमंड वर्क बघा। आपला लाडका लालबागचा राजा। इथं आता कलरिंग वर्क वाटतं बाकी आहे, बघू आपण पुढं। किती गोड गणपती बघा। बघू शकतो आपण ही मूर्ती बघा तुम्ही। बाप्पा लाकडावर बसलाय, किती छान वाटते बघा। आपण ही मूर्ती बघू शकतो अशी नारंगी कलर मध्ये, लंबोदर ज्याला म्हणतात, बघू शकतो आपण। लहान मूर्त्या, एकदम लहान मूर्ती आपण बघू शकतो। शंकराचा अवतारात आहे बघा तुम्ही। ह्या सगळ्या इथं मूर्त्या आहेत। तर मंडळी आपण बघू शकतो ही अशी मोठी मूर्ती एकदम सुरेख अशी, किती छान दिसते बघू शकता आपण। एवढी चांगली आकृती काढली आहे ना, बघू शकतो। आणि ह्याच मूर्तीच्या बाजूची आता आपण बघू शकतो श्री बालाजींच्या अवतारातली मूर्ती आहे। प्रबळ जो पाठचा आहे तो बालाजींच्या अवताराचा मूर्ती आपण बघू शकतो। तर आता आपण बघू शकतो एक आकाश म्हणजे किती छान असा तुरा बसवतात फेट्याला। ही मूर्ती तुम्ही बघू शकता। त्याच्या बाजूची काय सुंदर सुंदर अशा मूर्त्या येतात आकृती काढण्यात बघू शकता। वेगवेगळ्या आकाराच्या
आपल्याला इथं मूर्त्या बघण्यात येतील. सुंदर सुंदर ही मूर्ती बघा तुम्ही, अशी फुल आणि फायनल एकदम फेटेवाली तुऱ्यातली, काय छान वाटते. तर मंडळी आपण बघू शकतो आपला लाडका दगडूशेठ हलवाईचा गणपती छान छान दिसतो बघा तुम्ही. आणि अशीच सिल्वर मध्ये मूर्ती खाली बघा मित्रा. आपण खाली बघू. काय सुरेख मूर्ती आहे बघा तुम्ही, बघतच राहिले एकदा बघितलं तर. तर इथं आपण बघू शकतो ही विठ्ठल रूपी मूर्ती आपल्या लाडक्या बाप्पाची. बाजूला दवाशीच आपण इथं लय आकाराच्या वेगवेगळ्या मूर्त्या आपल्याला बघण्यात येणार आहेत. बघू शकता आपण ही ऋषी मुनींची मूर्ती. यांच्या पुढंच आपल्याला एवढी अशी सुरेख मूर्ती बघायला भेटणार आहे ना, बघतच राहाल तुम्ही. खूप वेगवेगळ्या मूर्त्या आपल्याला इथं बघायला भेटणार आहेत. नमस्कार दादा. तर मंडळी आज आपण आलेलो आहे साई गजमुख कला केंद्रात. तर इथं आता आपण भेटल्यात या दादांना. तर दादा, जर आपल्या मंडळीला इथे यायचं असेल तर या जागेचा ॲड्रेस सांगा. अमृतनगर सागर पार्क के सामने. तर तुम्ही हा ॲड्रेस नीट ध्यानात ठेवा व तुम्ही पण इथं विजिट करा. तो दादा, अपने पास मतलब गणपति के कौन से साइज के मिलते हैं मूर्ति? 1 फुट, 1.5 फुट, 3 फुट, 2 फुट. और लास्ट अपना साइज क्या है? 5 फूट पर्यंत आपल्याला इथं मूर्त्या भेटणार आहेत मंडळी. तर तुम्हाला पण लवकरात लवकर आपल्या मूर्त्या बुक करा बाप्पाच्या आणि इथं तुम्ही नक्की या. तर आपल्याला इथं कशा प्राईजमध्ये मूर्त्या भेटतील? 1 फुट का 3,000, 1 फुट का 4,000, 2 फुट का 7,000, 8,000. तर मंडळी आपल्याला ह्या साई गजमुख कला केंद्रात ना एकदम अशा रिजनेबल प्राईसमध्ये खूप अशा सुरेख मूर्त्या भेटणार आहेत. तर तुम्ही हा कारखाना कधीपासून चालू केला आहे? 10 साल. 10 वर्षापासून चालू केला आहे. त्यांना खूप अनुभव तर असेलच. आता आपण तिथंच तुम्ही ध्यान द्या. तुम्ही हा जो कारखाना आहे, सुरेख मूर्त्या एवढ्या चांगल्या भेटतात ना, तुम्ही हा नक्की व्हिजिट करा. तर मंडळी, जसं की आपल्याला दादांनी सांगितलं, इथं यांच्याकडं 1 फूट 1.5 फूट अशा मूर्त्या भेटतात. तर आपण बघू शकतो ह्या 1 फूटच्या मूर्त्यात सर्व अशा वेगवेगळ्या डिझाईन, आकार, आकृतीमध्ये आपल्याला बघण्यात भेटणार आहेत. 1.5 फूट, 2 फूट अशा वेगवेगळ्या. या बघा, ही 5 फूट आपण जी बघितलेली, 4, 5 सगळ्या अशा फूटमध्ये अवेलेबल आहेत यांच्याकडं. सलग 10 वर्षापासून यांचा कारखाना चालू आहे. तर म्हणजे असं खूप मोठा यांच्याकडं अनुभव असेलच. आणि चांगल्या एवढ्या आकृती करतात ना, म्हणजे ते स्वतः घडवतात या सगळ्या मूर्त्या. तर मंडळी, जसं आपण माहिती घेतली या दादांकडून, सलग 10 वर्षापासून यांचा कारखाना चालू आहे. तर काय मोठा अनुभव असेल यांच्याकडं. तर तुम्ही पण हा कारखाना नक्की व्हिजिट करा. तर ह्या कारखान्याचा ॲड्रेस मी परत सांगतोय, अमृतनगर सागर पार्कच्या समोर. तर इथं तुम्ही व्हिजिट करा. खूप भारीवाल्या मूर्त्या भेटणार आहेत तुम्हाला इथं. वेगवेगळ्या आकृती, आकार, काय भारी मूर्त्या.
मीच पहिल्यांदा बघितलं, मीच हरभरलो. एवढ्या चांगल्या मूर्त्या आहेत ना, बघू शकतो आपण. तर मंडळी, जसं आपण ह्या व्हिडिओत बघितले सगळे बाप्पा किती छान आकारात आहेत. परत तुम्हाला आपण नवीन नवीन माहिती पण घेतली, तर तुम्ही हा कारखाना नक्की व्हिजिट करा. स्वतःहून पण या आणि तुमच्या आईवडिलांना पण आणा आणि इथं स्वतःहून व्हिजिट करायला या. तुम्ही बघू पण शकता किती चांगले होते. हां, तर इथं तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. तर आता हा व्लॉग आपण आता इथंच संपवूया.